नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते विमर्श विथ विशालमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. एक विशेष मुद्दा माझ्या कानी आला की मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालय कडेगाव याच्याविषयी. वास्तविक पाहता त्या कॉलेजने गणवेशाच्या नावाखाली 2,500 रुपये शुल्क म्हणजे 2,480 रुपये इतकं शुल्क आकारलं. ही जेव्हा बातमी विद्यार्थिनींना कळाली आणि तिथल्या विद्यार्थिनींनी याबाबतची तक्रार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला केली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला तक्रार केल्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थानं या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी या कॉलेजला पत्र लिहिलं. पहिल्यांदा भेटायला गेले, परंतु भेटायला गेल्यानंतर तिथले जे प्राध्यापक आहेत किंवा प्राचार्य आहे त्यांचा आविर्भाव हा फार वेगळ्या प्रकारचा होता. जणू काय त्यांचं कॉलेज म्हणजे एका महाकाय माणसाच्या पाठिंब्यानं चालतं आणि त्यांनी कॉलेजमध्ये काही रासलीला केली तर खपवलं जाईल अशा आविर्भावात ते प्राचार्य होते. त्या प्राचार्याला भेटून विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं आणि सांगितलं, सर तुम्ही जी ब्रेकेज चार्जेस आहेत किंवा इतर काही शुल्क आहे 1,280 म्हणून चार्ज करता, किंवा तुम्ही गणवेश जो यापूर्वी सक्तीचा नव्हता आणि स्वतःने वैयक्तिक घ्यायचा होता त्याला 2,500 रुपये चार्ज केले, अशा प्रकारच्या काही तक्रारी ज्या विद्यार्थिनींचा आला होता त्या तक्रारी करण्यासाठी त्या कॉलेजमध्ये गेले. कॉलेजमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा प्राचार्य भेटले. त्यांनी सांगितलं या गोष्टीचा आम्ही विचार करू, पण त्याबद्दल कुठलीही तसदी आणि विचार केला गेला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव दुसऱ्यांदा त्या कॉलेजमध्ये पुन्हा लेटर घेऊन विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते त्या ठिकाणी गेले. तेव्हाही दखल घेतली नाही. त्यामुळे प्राचार्य त्यावेळी नव्हते जागेवरती, ते कुठे म्हणे कोल्हापूरला विशेष कामासाठी गेले होते. मग विद्यार्थ्यांनी एक निर्णय घेतला की आपण तिथेच बसू, ठिया मांडू आणि जोपर्यंत प्राचार्य येत नाही तोपर्यंत आपण कॉलेजमध्ये बसून राहू. परंतु प्राचार्याने आश्वासन दिलं की मी तुम्हाला भेटेन आणि तुम्ही मला भेटायला या. म्हणून त्यांनी सांगितलं की सोमवारी तुम्ही आम्हाला भेटायला या, त्या ठिकाणी तुमच्या या सर्वबाबत चर्चा करू. सांगायचा मुद्दा असा की दरम्यानच्या काळात सर्वात मोठी घोडचूक त्या कॉलेजने केली असेल ती म्हणजे विद्यार्थिनी ज्यांचा प्रश्न होता त्यांना दाबण्याचं काम केलं. ज्या विद्यार्थ्यांचा इश्यू होता त्यांना घाबरवण्यात आलं आणि ते कॉलेज प्रशासनच त्यामध्ये सामील नाही आहेत. स्वतःला सो कॉल्ड म्हणणारे समाजसेवक, काही नगरसेवक, काही नगराध्यक्ष माजी असतील ते त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना धमकवण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता आम्ही चर्चेला गेलो होतो, प्रिन्सिपल नव्हते, आमच्या पत्राची दखल घेत नव्हते. म्हणून जो संविधानाने हक्क दिला आहे, जो भारतीय संविधानाने आम्हाला अधिकार दिला आहे प्रश्न विचारण्याचा, लढण्याचा, संघटित होण्याचा, त्या अधिकाराखालीच हे विचारायला गेले होते. परंतु संविधानाची अवहेलना करण्यास संविधानाचं महत्त्व कसं पटणार. त्यामुळे तिथल्या प्राचार्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ज्या संपर्कात विद्यार्थिनी होत्या किंवा संपर्क असलेले विद्यार्थी होते त्यांना अप्रत्यक्षपणे धमकवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना सांगितलं की जर तुम्ही असं वागाल तर तुमच्या पालकांना तक्रार करू, तुमचे घरचे आम्हाला ओळखतात, अशा प्रकारच्या वल्गना करून आंदोलन डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हे आंदोलन आणि हे प्रश्न सोडले नाहीत. त्यांनी विद्यार्थिनींची बाजू पोट तिडकीनं लावून धरली आणि 2,500चा गणवेश आता 1,800 वरती आणला. वाईट वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले ते शिका, संघटित वा संघर्ष करा. पण आजच्या कॉलेजांना वाटत नाही की मुलगा किंवा मुलगी चांगली शिक्षित झाली पाहिजे, संघर्षित झाली पाहिजे, संघटित झाली पाहिजे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशन आहे. त्याचं काम विद्यार्थिनी करतायत म्हटल्यावर त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली आणि काही बाहेरचे गुंडे लावून त्यांच्यावरती दबाव क्रिएट करण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं ही बाब अतिशय निंदनीय आहे. अशा प्रकारच्या गोष्टी झाल्या नाही पाहिजेत. परंतु आज खऱ्या अर्थानं मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालय
ह्यांनी संविधानाच्या हक्काची पायमल्ली केली. माझ्याकडे एक फोटो आहे, मी तो फोटो तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो. ही त्याची पाटी आहे, मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालयाच्या बाहेर लावलेली. सूचना म्हणजे आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिष्टमंडळाला भेटायला बोलवलं आणि त्यांनी अशा प्रकारची पाटी त्यांच्या बाहेर लावली. ती पाटी आहे सूचना. शिवाजी विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर विभागाच्या परीक्षा सुरू असल्यामुळे कोणत्याही संघटना व सोबत असणाऱ्या सर्व सदस्यांना महाविद्यालयात प्रवेश नाही. कधी ऐकले का अशी पाटी की संघटना सदस्यांना प्रवेश नाही, पण ह्यांनी दिली. अन्यथा त्यांच्यावर पोलीस कारवाई केली जाईल, अन्यथा त्यांच्यावरती पोलीस कारवाई केली जाईल अशा स्वरूपाची पाटी त्यांनी या ठिकाणी लावली. सांगायचा मुद्दा, पुढचं लाईन फार महत्त्वाची आहे या विषयातली. ती लाईन काय म्हणते, अन्यथा त्यांच्यावर पोलीस कारवाई केली जाईल आणि याची संबंधितांनी नोंद घ्यावी. म्हणजे ही नोंद कोणी घ्यावी, तर ही नोंद अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी घ्यावी की जर तुम्ही कॅम्पसमध्ये आला तर तुमच्यावरती कारवाई होईल. मला वाटतं अशा स्वरूपाचा फतवा हा बघा तालिबानी फतवा आहे, गेटवरती लावलेला फतवा आहे. मला वाटतं हे कॉलेज ज्यांचं आहे, आमदार महोदय, आपण अशा प्रकारचे फतवे काढतोय का? असा कुठल्या कॉलेजच्या बाहेर अशी पाटी लावली जाते जी पाटी म्हणते अन्यथा त्यांच्यावर पोलीस कारवाई केली जाईल आणि संबंधितांनी नोंद घ्यावी. म्हणजे शिष्टमंडळाला भेटायला बोलवायचं, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला चर्चेला बोलवायचं आणि अशा स्वरूपाच्या पाट्या लावायचं. म्हणजे विद्यार्थ्यांनी संघटित व्हायचं नाही, विद्यार्थ्यांनी आवाज उचलायचा नाही, विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या प्रशासनाबद्दल बोलायचं नाही. ऐसा नाही चलेगा, हे असं चालणार नाही. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संघटना ही विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांकरिता तयार केलेली संघटना आहे आणि त्या संघटनेला तुम्ही जर अशा प्रकारे अनादर करत असाल तर लक्षात ठेवा, ही संघटना एका दुक्का कुणा माणसाची नाही आहे, ही लाखो विद्यार्थ्यांची जगातील नंबर 1 संघटना आहे, नंबर 1 स्टुडंट ऑर्गनायझेशन आहे आणि विद्यार्थ्यांच्या जेन्युइन प्रॉब्लेमसाठी लढते. आणि जेन्युइन प्रॉब्लेम घेऊन आलं, तुमच्याकडे बोलण्यात आलं तर तुम्ही स्थानिक लेवलचे नगरसेवक आणि गुंड बोलवता. हो, मी गुंड हा स्पेसिफिक शब्द वापरतो आहे कारण की ज्यांना कॉलेज प्रशासनाने भेटायला बोलवलं त्यांच्यावरती बरेच गुन्हे नोंद आहेत आणि त्यांना बोलवून जे विद्यार्थी कॉलेजमध्ये शिकतात आणि जे विद्यार्थी परिषदेचे पूर्ण वेळ कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि सांगतात की तुमच्या विरोधात आम्ही व्हिडिओ बनवणार आहे. ही सर्व गोष्ट निषेधार्ह आहे. मला वाटतं कॉलेज प्रशासनाने याचं भान राखावं. आपण कॉलेज कशासाठी ओपन केलं आहे? या अगोदर कॉलेजमध्ये अशा स्वरूपाची कुठल्याही तक्रारी नव्हत्या, पण आत्ताच या तक्रारी का येत आहेत? मला वाटतं ही जी लूट थांबवण्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यशस्वी झालेली आहे. आज कॉलेजने मान्य केलं की 2,500 रुपये जी कॉलेजच्या गणवेशाची फी होती ती 1,800 करण्याचं मान्य केलं. त्यामुळे नकळत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा विजय झालेला आहे. त्यामुळे मी सर्व विद्यार्थ्यांना आव्हान करतो की तुम्ही घाबरून जाऊ नका. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तुमच्या सक्षमपणे पाठीशी उभी आहे. जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे. तुम्ही कोणालाही कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नका. कोणी तुमच्या घरी सांगेल की सांग अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेबद्दल उलट स्टेटमेंट दे, मला सांगा, जो सांगेल तो तेवढ्याच लायकीचा आणि क्षमतेचा असला पाहिजे. जो चोऱ्याचापाटी करतो, गुंडगिरी करतो, अशांचं आपण ऐकायचं का? एक अशी संघटना जी या देशाचं भवितव्य ठरवते आणि आज कित्येक राज्यांना नेतृत्व प्रदान केलेली आहे, देशाला नेतृत्व प्रदान केलेली आहे, अशा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं ऐकायचं? शेवटी तुमच्यावरती आहे. मला वाटलं म्हणून मी बोललो, कारण की प्राचार्यांना वाटत असेल की काहीतरी छोटा दबाव टाकून, काही राजकीय गुंड आणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होईल. चुकलात, असं होणार नाही. आमच्यासारखे असंख्य अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पूर्व कार्यकर्ते, त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा खांद्यावरती झेंडा घेऊन काम केलेले कार्यकर्ते, पूर्व कार्यकर्ते, आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत. अशा प्रकारची कुठलीही तुम्ही कृती केली तर याद राखा, गाठ आमच्याशी आहे. असंवैधानिक कुठली चुकीची गोष्ट
विद्यार्थ्यांना चुकीच्या प्रमाणे फी वाढ अशी कुठलीही गोष्ट आम्ही सहन करणार नाही. कॉलेज कोणाचंही असू देल, आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. याची नोंद त्या गुंडांनी घ्यावी, प्राचार्याने घ्यावी आणि त्यांच्यावर असलेल्या टोळक्याने घ्यावी. लक्षात घ्या, फार वाईट वाटलं की तुम्ही अशा प्रकारे तुमच्या कॉलेजमध्ये गुंडांना स्थान देता, गुंडांना बोलवता आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांवरती, स्टुडंट लीडरवरती दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. ते एकटे नाहीत, त्यांच्या मागे प्रचंड अशी शक्ती आहे आणि ती सगळी सज्जन शक्ती आहे. लक्षात घ्या, चुकलात पुन्हा चुकू नका. आज जी फी माफ होण्यापेक्षा तुम्ही निर्लज्जपणे जी फी कमी केले त्याचं श्रेय सगळं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला आहे. जर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आवाज उठवला नसता तर कदाचित गरीब घरातील विद्यार्थ्यांना 2,500 फी भरावी लागली. यानंतर काही भुंकणारे म्हणतील की अरे हा रे आला, वा रे वा हा सांगणारा. पण लक्षात घ्या, जे सत्य आहे ते सत्य आहे, सत्य नेहमी कडू असतं. कारण की सत्य हे तुमच्या माणसाने केलं तर असत्य होत नाही. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा मी अभिनंदन व्यक्त करतो. त्या प्रामाणिकपणे लढणाऱ्या विद्यार्थिनींचं मी खरोखरच कौतुक करतो. तुमच्यासारख्या एक चांगल्या नेतृत्वामुळे आणि तुम्ही दिलेल्या पाठिंब्यामुळे कितीतरी विद्यार्थिनींचं भलं झालेलं आहे. आणि खरोखरच तुम्ही आज दबावात असाल, नो डाऊट. तुमच्या घरी कोण येऊन गेलं असेल, तुम्हाला कोणाचे फोन आले असतील, पण घाबरू जाऊ नका. मनाला विचारा आणि मन सांगेल होय, तुम्ही जे काम केलं आहे ते खरोखर चांगलं काम केलं आहे, प्रामाणिक काम केलं आहे. खरोखरच विद्यार्थिनी, झाशीच्या राणीचा आदर्श काय असतो, जिजाऊ मातांचा आदर्श काय असतो हे फक्त बोलण्यात दाखवायचं नसतं, हे कृतीत तुम्ही दाखवलेलं आहे. त्यामुळे तुम्हालाही मी अभिनंदन आणि नमस्कार करतो. अतिशय चांगलं काम विद्यार्थ्यांनी केलं आहे, हरकत नाही. आज तुम्ही मीटिंगला आला नाही, आम्ही जाणतो तुम्हाला प्रेशर असेल, तुम्हाला अनेक प्रकारची भीती असेल, पण तुम्ही सुरुवात तरी केली, अन्यायाला वाचा फोडला, हे फार महत्त्वाचं आहे. आणि उरलेलं काम अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केलेलं आहे. 1800 फी तुर्तास तरी युनिफॉर्मची केलेली आहे. आमचं म्हणणं होतं 1500 असलं पाहिजे, हरकत नाही. 1800 तर 1800. न्यूसेन्स करणं, कॉलेज कॅम्पसचं वातावरण बिघडणं हे आमचं काम नाही आहे. चर्चा करणं, चर्चेतून प्रश्न सोडवणं हे खऱ्या अर्थानं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम आहे. त्यामुळे त्या सर्व विद्यार्थिनींना हॅट्स ऑफ आहे, तुमचं कौतुक आहे, अभिनंदन आहे. तुम्ही आलात, लढलात आणि जिंकलात. ज्यांनी बनाव केला, जे बनाव करणार आहेत त्यांना तुम्ही अद्दल शिकवली, धडा शिकवला, हे श्रेय त्या धाडसी विद्यार्थिनींचं आहे, बाकी कुणाचं नाही. धन्यवाद.